आपकी अदालतमध्ये JKLF चे चेअरमॅन यासिन मलिक यांच्यावर आरोप आहे की यांचा लोकशाहीवर विश्वास नाहीये. यासिन साहेब, हा मेसेज मला पाठवलाय हिंदुस्थानात राहणाऱ्या काश्मीरी पंडितांनी. त्यांनी म्हटलं की हा जो भोळा चेहरा आहे, जे सुंदर डोळे आहेत यासिन मलिकचे, याच्या मागे भयावह चेहरा आहे. त्यांनी आठवण करून दिली की जेव्हा काश्मीरी पंडितांना तिथून काढलं गेलं, त्यामध्ये तुमचा हात होता. बघा, जर त्यात माझा हात आहे तर यावर एक्सक्लुसिव्हली एक जनता न्यायालय बनवले जावे. मी त्यामध्ये सामील व्हायला तयार आहे, ज्यामध्ये सगळ्या काश्मीरी पंडित बंधू भगिनींनी यावे. तर हा जो एक आरोप आहे, तर कमीत कमी जेव्हा तुम्ही कोणावर आरोप लावत आहात तर तुमच्याजवळ कोणती याच्यासोबत आर्ग्युमेंट पण असायला पाहिजे ना? आर्ग्युमेंट नाही, त्यांनी तर खूप सारे पुरावे दिलेत आणि हो, त्यांनी सांगा तर ना. म्हटलंय की बिट्टा कराटे नावाचा व्यक्ती होता ज्याने मारलं. तुमच्या म्हणण्यावर त्याने 40 काश्मीरी पंडितांना मारलं होतं. तुम्ही मला एक गोष्ट सांगा, 19 जानेवारी 1990ला आमचे काश्मीरी पंडित बंधू भगिनी आणि ज्येष्ठ तिथून निघाले. मला ही गोष्ट सांगा 19 जानेवारी 1990 पर्यंत, कारण की जेव्हा पण मी ऐकलं ते म्हणतात जेनोसाईड झालं, एवढे हजार मारले गेले. तर मला सांगा, जेव्हा ते तिथून निघाले तर मला जरा तुम्ही लिस्ट द्या त्या लोकांच्या नावाची जे तुम्ही म्हणत आहात. कमीत कमी त्यांची नावं तर द्या ना. जर तुम्ही म्हणता शेकडो लोक मारले गेले आहेत, मला त्या शेकडो 19 ही जानेवारी सगळी नावं त्या नाही. केसेसमध्ये लिहिली आहेत ना, नाही ते तुमच्या मी विरुद्ध आहेत. नाही मी सांगतोय 19 जानेवारी 1990ला स्वतः काश्मीर पंडित बहीण भाऊ मानतात की ते तिथून निघाले. तर तुम्ही एक न्यायालय बनवा एक्सक्लुसिव्हली यावर. त्यांना म्हणा तुम्ही फक्त लिस्ट घेऊन या, जे जे मारले गेले त्यांचे चला, किती ही लोक गोष्ट ते. तुमच्या बरोबर नक्की झाली. काश्मीरी पंडित येतील आणि यासिन मलिक येतील आणि फक्त याच प्रश्नावर आपकी अदालतमध्ये. बिलकुल, मी यात यायला तयार आहे. ठीक आहे. मी तुम्हाला हे विचारू इच्छिते की तुमचं जे पॉलिटिकल ध्येय आहे, काय ते कधी पॉलिटिकल पार्टी किंवा पॉलिटिकल लीडर्स जे इंडियामध्ये आहेत, त्यांना निगेटिव्ह मेसेज नाही जात का? जेव्हा तुम्ही पुन्हा पुन्हा जे इंडिया म्हणतो, इंडियाज मोस्ट वॉन्टेड लोक आहेत, पाकिस्तान पुढे मूव्ह करत नाही आहे. कोणत्या पण प्रकारे टेररिझमला समाप्त करण्यासाठी तुम्ही आवर्जून जाता, हाफिज सईदला भेटत राहता. आता हा इंडियन गव्हर्नमेंटला निगेटिव्ह मेसेज नाही जात आहे का तुमच्याकडून? अहो ताई, माझा एक प्रश्न आहे जो मी आधी विचारला पण मी आता विचारतोय. जेव्हा मी मुरुड कॅम्पमध्ये गेलो फुल नॉलेजमध्ये, कारण की ते पाकिस्तानच्या सगळ्या वृत्तपत्रांमध्ये आले भाषण ते माझं, तेव्हा हिंदुस्तान गव्हर्नमेंट, हिंदुस्तानमध्ये कोणती पण पॉलिटिकल पार्टी किंवा हिंदुस्तानची सिव्हिल सोसायटी किंवा मीडियामध्ये ही बातमी पण का नाही बनली हिंदुस्थानात? तेव्हा का आनंदी होता हिंदुस्थान? माझी गोष्ट ऐका. आता मी उपोषण केले, ज्यामध्ये मी त्याला नाही बोलवले, तो तिथे स्वतः आला. त्यावेळी तुम्ही म्हणाले की याचा काय अर्थ आहे, जेव्हा तुम्हाला सूट करते, हो हे ठीक होत आहे, त्यावेळी तुम्ही त्याला अप्रिशिएट मागून करतात. जेव्हा एक उपोषण आहे फक्त त्यावेळी ते येतात, त्यावेळी तुम्ही गोंधळ करायला लागतात. मग मी हे नाही विचारू शकत का हिंदुस्थान सरकारला सुद्धा पण, किंवा ज्यांनी त्याला मीडियावाल्यांनी इश्यू बनवलं, काय हे डबल स्टँडर्ड नाही आहेत? कारण की मग तर ऑफेन्स त्यावेळी सगळ्यात जास्त झाला पाहिजे. जेव्हा मी मुरुड कॅम्पमध्ये गेलो, जेव्हा मी त्यांच्या कैड्यासना पुरस्कार दिला. तर सर, तुम्ही हे मानत नाही का की हाफिज सईद, जो की इंडियन गव्हर्नमेंट म्हणतो की त्याने ऑर्केस्ट्रेट केलं आहे पूर्ण 26/11, तर काय तो त्याचा मास्टर माइंड आहे? इंडियन गव्हर्नमेंटचा ऑफिशियल स्टँड आहे, तुम्ही याला नाही मानत? बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन. तुम्ही आधी पाक हिंदुस्थानचे एक सुप्रसिद्ध साहेब पण गेले, ते हाफिज साहेबांना भेटले, ठीक. तरी पण की जेव्हापासून मी तिथून आलो आहे, माझा पासपोर्ट पण गेला, तेव्हा तर माझं सगळं काही बंद करून दिलं होतं आणि इथे मला परत आणून जेलमध्ये टाकलं. परंतु तो जर्नलिस्ट पण मेसेज घेऊन गेला होता सरकारचा त्याच्याजवळ. त्यांनी नकार दिला, ते मेसेज घेऊन अहो, नाही गेले. माझं एकदा ऐका तरी, माझं तुम्ही ऐका तरी एकदा. आता हे तुम्ही म्हणत आहात, जर माझ्या बोलण्याने जर ते गव्हर्नमेंटच्या नॉलेज विना त्यांच्यासोबत त्यांनी भेट घेतली नाही, तर त्याचे परत तेच होऊन गेलं असतं जे माझ्यासोबत झालंय. तर यासिन तुम्ही साहेब, हाफिज सरकार सईदशी- म्हणतंय त्यांनी नाही पाठवलं. पार्लिमेंटमध्ये म्हटलं जात आहे, जाणारा म्हणतोय की मी सरकारकडून गेलो नव्हतो,
तुम्ही जबरदस्ती त्याला सरकारचा माणूस बनवतात. बघा, एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही नाही दिलं. काय तुम्हाला वाटतं की हाफिज सईद सारखे आतंकवादी, काय तुम्हाला वाटतं की सलाउद्दीन सारखे लोकांना मारणारे आतंकवादी ते पीस प्रोसेसमध्ये काही तुमची मदत करू शकतात? बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जेव्हा कधी तुमचे युद्ध होतं देशांसोबत वेगळ्या, तुम्ही पाकिस्तानसोबत 3 युद्ध केलेत. त्याच्या व्यतिरिक्त पण छोटे छोटे झाले, कारगिलमध्ये पण, बॉर्डर्सवर सुद्धा. परंतु तरीही तुम्ही चर्चेचे मार्ग शोधत आहात. म्हणून जेव्हा कन्फ्लिक्ट होतात त्यामध्ये सगळ्यांचा हाच प्रयत्न असतो की जेव्हा चर्चेचा रस्ता मार्ग स्वीकारला जाईल तर प्रयत्न व्हावा की त्यात सगळ्या लोकांना घेण्यासाठी, जेणेकरून या प्रोसेसला कोणी सॅबिटाईज ना करू शकेल, जेणेकरून ही प्रोसेस कोण्या व्हायलन्सच्या नजरेत ना यासीन यावी. साहेब, लोक तर हे म्हणतायत की हाफिज सईदची जागा चर्चेच्या टेबलवर नाही, हिंदुस्थानच्या जेलमध्ये असली पाहिजे. बघा, माझं आधी हेच म्हणणं होतं, आताही हेच म्हणतोय. जसे मी जेव्हा म्हणतो की मिलिटंट लिडरशिपची एंगेजमेंट इन द डायलॉग, फक्त काश्मीरी लिडर्सची गोष्ट, जे सलाहुद्दीन ज्याला हेड करतात. मी हाफिज सईद साहेबांना जे मुरीद कॅम्पमध्ये गेलो, जेव्हा त्यावेळी पीस प्रोटेस्ट चालू होता. मी त्यातून ताऊन मागण्यासाठी की यामधून आपण या 2 प्रदेशांना पुढे वाढू द्यायला पाहिजे यावेळी. पीसफुल ॲटमॉस्फिअर, ना की मी त्याला इथे चर्चा करायला आणलं होतं. कमीत कमी या गोष्टीवर तर सहमत आहात की या चर्चेमध्ये अशा लोकांना सामील नाही व्हायला पाहिजे नाही, बघा आणि काश्मीरला काय काय आहे? त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा त्यांना मिळायला पाहिजे. तुम्हाला वाटतंय की पाकिस्तानमध्ये प्रॉसिक्युशन होत आहे बरोबर? बघा, जे पाकिस्तानमध्ये ट्रायल चालू आहेत, स्पष्ट आहे हिंदुस्थान आणि पाकिस्तान या मुद्द्यावर जास्त आपसात चर्चा करत आहेत. म्हणून ते हिंदुस्थानच सांगू शकतो की त्या मुद्द्यांवर जे यावेळी तिथे ट्रायल चालू आहे त्याची नियत काय आहे. मी फक्त एवढं म्हणू इच्छिते की बॉर्डरच्या दोन्हीकडे लोक आहेत ज्यांना पीस पाहिजे आहे, ज्यांचे नातेवाईक इकडे आहे, ज्यांचे नातेवाईक त्या पलीकडे आहे. आणि इफ आय कॅन से द रेस्ट ऑफ दिस इन इंग्लिश, I want to know why more people don't take note of the fact that we are looking at someone who used to have access to a very violent way of life, and this person has made a turnaround and is talking about peace, is quoting from Faiz Ahmad Faiz, believes in Mahatma Gandhi. Why aren't more people willing to listen to him? That's my question. तुमचा क्वेश्चन लोकांना आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की यासीन मलिकने मिलिटन्सी सोडून महात्मा गांधींचा मार्ग स्वीकारला, पीसचा मार्ग स्वीकारला, परंतु आजही लोक तुमची गोष्ट ऐकायला तयार नाहीयेत. बघा, ही जी गोष्ट ऐकायला लोक तयार नाही आहेत, त्याचा निगेटिव्ह मेसेज तुम्ही काश्मीरमध्ये जे नवीन यूथ आहे, कारण की जेव्हा आम्ही बंदूक सोडली होती तर काश्मीरमध्ये एक खूप मोठी रेझिनमेंट झाली माझ्या विरुद्ध. हा बरोबर निर्णय होता किंवा चुकीचा निर्णय होता? आणि जी आमची नवीन जनरेशन आहे, आम्ही नवीन जनरेशनला ट्रेंड केले होते पूर्ण नॉन व्हायलंट मुवमेंटच्या पद्धतीने, ज्याचे पुरावे तुम्ही पाहिले की 2008 मध्ये एक कलेक्टिव्ह ट्रान्झिशन झाले फ्रॉम व्हायलंट मुवमेंट टू नॉन व्हायलंट मुवमेंट. परंतु जो तुमचा हा जेन्युइन क्वेश्चन आहे, जो रिस्पॉन्सेस आहे आता इंडियन ऑडियन्स आणि इंडियन सिव्हिल सोसायटीच्या दिशेने, कदाचित हे काश्मीरींना म्हणतात की कदाचित तुमच्या वादाचे व्हायलन्सने समाधान होईल, बंदुकीने, तेहरकीने नाही होणार. इट इज नॉट अ गुड मेसेज. यासीन साहेब, तुम्ही काश्मीरचे लोक तर तुमच्या बरोबर आहेत. बघा, जर मी कधी नाही दावा करणार मी मोठा लीडर आहे, किती मोठा आहे, परंतु मी एक गोष्ट तुम्हाला निश्चितपणे सांगतो, काश्मीरचे जितकेही लोक आहेत त्यांना पाहिजे की काश्मीरच्या समस्येला सोडवा. आम्ही काश्मीरच्या डिस्प्यूटमध्ये नाही राहू इच्छित, ते काश्मीरच्या समस्येचे समाधान इच्छित. जर काश्मीरचे लोक तुमच्या गोष्टीशी सहमत आहेत, ते तुमच्यावर एवढा विश्वास करतात, तर का नाही तुम्ही निवडणूक लढत आणि जिंकून येत? जर
आम्ही 57 मध्ये एक एफर्ट केला होता, तर आम्ही त्याचा परिणाम बघितला. आम्ही रेड 16 इंटरोगेशन सेंटर आणि जेल पाहिलं. जर हिंदुस्थानी ऑडियन्सला हा डाऊट आहे की जे तिथे तेहरीक ए आझादीची गोष्ट करतात, लोक त्यांच्यासोबत नाही राहत, तर मी एक प्रश्न मांडतो रजतजींना. जी ही पूर्ण इंडिया टीम आहे, इंडिया टीव्हीचे चॅनल आहे, हे म्हणतील तिथे मेहबूबा मुफ्तीला, उमर अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला साहेबांना, काँग्रेसला, की हे पूर्ण काश्मीरमध्ये कोणतीही कॉन्स्टिट्युएन्सी निवडतील, तर त्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये हे इलेक्शन तुम्ही सोडून द्या, असेंब्ली आणि पार्लमेंटचे. तर हे कंडक्ट करतील एक प्रायव्हेट इलेक्शन, फक्त की इथे लोक कोणाच्या सोबत आहेत. तर मी रजतजींना आमंत्रण देतो की यांनी ते कंडक्ट करावं, तर आम्ही त्यात सामील होऊन जाऊ. तर मग बघूया लोक कोणासोबत आहेत ते. यासीन साहेब, जर काश्मीरचे लोक तुमच्या बरोबर आहेत, आपले उमेदवार उभे करा, MLA बनवा, चीफ मिनिस्टर बना, सरकार बनवा. बघा, 1947 पासून आतापर्यंत हिंदुस्थानमध्ये, काश्मीरमध्ये इतके इलेक्शन झाले आणि हिंदुस्थानाचे सगळ्यात मोठे गांधीयन लीडर जयप्रकाश नारायणजींनी 1962 मध्ये हिंदुस्तान टाइम्समध्ये एक आर्टिकल लिहिलं. त्यांनी आर्टिकलमध्ये लिहिलं, माय ओन कंट्रीमॅन मे अक्यूज माय पॅट्रिओटिक क्रेडेन्शियल, बट आय वुड लाईक टू टेल माय कंट्रीमॅन, जे काश्मीरमध्ये इलेक्शन होत आहेत, हे सगळे इलेक्शन रिग्ड आणि फार्स आहेत. आम्ही काश्मीरी लोकांना वचन दिलं आहे, आम्ही तुम्हाला निवडून येण्याचा निर्णय करण्याचा चान्स आम्ही काश्मीरींना नाही दिला आहे. मला हे पाहिजे की आम्ही ते वचन केव्हा पूर्ण करू काश्मीरी लोकांसोबत. परंतु आता वेळ बदलली आहे. तुम्ही काय म्हणतात की उमर अब्दुल्लाची पार्टी रिग्ड करून इलेक्शन जिंकते, मेहबूबा मुफ्ती रिग्ड करून इलेक्शन जिंकते, काँग्रेस रिग्ड करून इलेक्शन जिंकते. मी तुम्हाला एकच गोष्ट बोललो. मी म्हटलं, जर इंडिया टीव्ही यांना म्हणेल सगळ्यांना मिळून, त्यामधून हे सगळे एकच राहतील की पूर्ण काश्मीरमध्ये एकाच कॉन्स्टिट्युएन्सी निवडतील, तिथे तुम्ही प्रायव्हेट इलेक्शन करावे, आम्ही त्यामध्ये उभे राहू, बघूयात लोक कोणाच्या सोबत आहेत ते.